आज युद्धविराम संपणार या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचं भारतीय लष्कराने स्पष्टीकरण दिलंय। भारत पाकिस्तानच्या डीजीएमओंची आज कोणतीही नियोजित चर्चा नाही। 12 मे रोजी दोन्ही डीजीएमओ एकमेकांशी बोलले, तो शेवटचा संवाद झाला। त्यानंतर कोणतीही चर्चा नव्हती असं भारतीय लष्कराने म्हटलंय। याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकडून। कृष्णा, की जे काही वक्तव्य होत आहे त्यानुसार 18 तारखेला म्हणजे आज जो आहे तो युद्धविराम संपणार आहे आणि पुन्हा एकदा युद्धाची शक्यता आहे अशा प्रकारच्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत। माध्यमामध्ये सुद्धा त्या काही बातम्या चालत आहेत आणि त्यावरती भारतीय लष्करानं स्पष्टीकरण दिलेलं आहे की असं कोणत्याही पद्धतीची चर्चा जी आहे ती झालेली नव्हती। शिवाय दोन्ही देशाचे डीजीएमओ जे आहेत ते आज पुन्हा एकदा चर्चेला बसतील, दोन्ही देशाचे डीजीएमओ आज चर्चा करतील अशा पद्धतीची सुद्धा एक चर्चा जी आहे ती रंगू लागलेली आहे। त्यावरती सुद्धा भारतीय लष्कराने हे स्पष्ट केलेलं आहे की अशा पद्धतीची कुठलीही नियोजित चर्चा जी आहे ती आजसाठी शेड्यूल करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे दोन्ही देशाचे डीजीएमओ आज संवाद साधणार नाहीत। शेवटचा संवाद दोन्ही देशाच्या डीजीएमओ मध्ये हा 12 तारखेला झालेला होता आणि त्यावेळेला सीज फायरचा निर्णय झालेला होता आणि तशा पद्धतीचे जे काही अटी शर्ती ज्या होते त्यावरती सविस्तर चर्चा झालेली होती आणि त्यानंतर सीज फायर जो आहे त्या आधी जो काही घोषित करण्यात आलेला होता त्यावरती सुद्धा मुद्देसूद चर्चा झालेली होती। मात्र त्याला कुठलीही मुदत नव्हती, त्याला कुठलीही एक्सपायरी डेट नव्हती असं सुद्धा भारतीय लष्कराने सांगितलेलं आहे। त्यामुळे माध्यमांमध्ये सुरू असलेल्या ज्या युद्धविराम आज संपणार अशा प्रकारच्या ज्या काही चर्चा आहेत त्या पूर्णपणे खोट्या असल्याचं भारतीय लष्करानं सांगितलेलं आहे। मागच्या 2-3 दिवसापासून जे काही वेगवेगळी वक्तव्य आलेले आहेत त्यावरती पुन्हा एकदा ही चर्चा रंगू लागलेली होती की आज पुन्हा एकदा दोन्ही देशाची डीजीएमओ ही चर्चा करणार आहेत आणि सीज फायर म्हणजे युद्धविराम जो आहे तो आज संपणार आहे अशा प्रकारच्या ज्या काही चर्चा होत आहेत त्यावरती आता भारतीय लष्कराच्या वतीनं हे सविस्तरपणे स्पष्टीकरण जे आहे ते दिलेलं आहे। त्यामुळे आज कोणत्याही पद्धतीची चर्चा दोन्ही देशाच्या डीजीएमओ मध्ये होणार नाहीये। शिवाय सीज फायरला आजची जी काही मुदत आहे अशी पद्धतीची जी काही माहिती येते किंवा चर्चा जी होती ती पूर्णपणे खोटी असल्याचं भारतीय लष्करानं स्पष्ट केलेलं आहे। सीज फायरचा निर्णय घेतल्यानंतर 10 तारखेला 5 वाजता संध्याकाळी सीज फायर झालेलं होतं, मात्र काही ठिकाणी सीज फायर व्हायोलेशन झालेलं होतं। मात्र त्यानंतर 12 तारखेला दोन्ही देशाच्या डीजीएमओनी जवळपास 40 मिनिटं चर्चा केलेली होती आणि त्यामध्ये काही अटी शर्ती होत्या, त्यावरती सुद्धा मुद्देसूद चर्चा झालेली होती। मग पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा असेल किंवा मग दहशतवादाचा जो काही मुद्दा भारतानं लावून धरलेला होता की पुन्हा दहशतवादाला अशा पद्धतीचा थारा देण्यात येऊ नये, अन्यथा ते पुन्हा एकदा आम्ही युद्ध अशा पद्धतीनं गृहीत धरू आणि त्या पद्धतीनं आम्ही पावलं उचलू। यानंतर सीज फायर संदर्भात जे काही अटी शर्ती ठरलेल्या होत्या त्या कायम आहेत, मात्र त्याला कुठलीही मुदत जी आहे ती ठेवण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे आज कुठल्याही पद्धतीची चर्चा दोन्ही देशामध्ये होणार नाहीये। सीज फायरसाठी जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत किंवा ज्या काही अटी शर्ती ठरवलेल्या आहेत त्या कायम आहेत, त्याला कुठल्याही पद्धतीची मुदत नाहीये हे भारतीय लष्कराने स्पष्ट केलेलं आहे।